मीनाताईंचे CA आणि स्वतः एक सामाजिक कार्याचं फाउंडेशन चालवणारे उदयजी गुजर यांना, उदय गुजर यांना विनंती आहे. व्यासपीठ आणि मीनाताईंवर माझ्यासारखे प्रेम करणारे आपण सर्व मित्रांनो, मीनाताई हे माझ्या दृष्टीने एक कोडं आहे, न उमजलेलं आणि त्याच्यावर खरंच एखादा रिसर्च करावा असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, मीनाताईंचा माझा परिचय जो आहे तो दुतर्फी आहे. आत्ता इथं जे सांगण्यात आलं, मी त्यांचा CA होतो, हे 2 मिनटं बाजूला ठेवा. मी त्यांच्या विद्यार्थ्यांचा पालक होतो. माझी दोन्ही मुलं पूरब आणि पूर्वा ही त्यांचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं माझा पहिला जो परिचय झाला चितळे साहेब, तो पालक म्हणून, आणि नंतर त्याचं रूपांतर वी बिकेम फॅमिली फ्रेंड्स. मी त्यांच्या घराच्या पासून 4 घरं टाकून राहत होतो. मीनाताई हे कोडं आहे याचं कारण असं की हजारो मुलं मीनाताईंच्या हाताखाली शिकली. प्रत्येक विद्यार्थी हा मीनाताई नावाने ओळखायच्या. त्याच्यामधले गुण आणि अवगुण किंवा त्याच्या खोड्या काय आहेत ह्या मीनाताईंना माहिती असायच्या. आपण 1-2 लोकांबद्दल, 5-50 मुलांबद्दल विचार करू शकतो. रोहितदादा कुठंही गेलं मीनाताईंच्यावर, कारण आम्ही फॅमिली फ्रेंड्स होतो, एकत्र जायचो. असं कधी झालं नाही की मीनाताईंच्या बरोबर गेलो आणि विद्यार्थी कोणी भेटले नाही आणि मुलं जवळ येऊन मीना टीचर ह्या नावाने त्यांना हाक मारायची. आणि त्यावेळेस महत्त्वाचा जो भाग होता तो त्या दोघांच्या नजरा आणि त्याच्यामध्ये जी देवाणघेवाण होती, त्याच्यामध्ये जी आपुलकी होती, जे प्रेम होतं, हे कसं शक्य आहे? आपण एक 100, 200, 500 मुलांबद्दल विचार करू शकू. एवढे विद्यार्थी, एवढी मुलं. आजही माझी मुलगी आणि महेश काळे जे गायक, तेही त्यांचे विद्यार्थी. अमेरिकेत ज्यावेळेस अभिनव कलाची मुलं एकत्र येतात, विषय असतो मीना टीचर. आणि प्रत्येकाला हा रॅपो आपल्याला, आपण ज्यावेळेस काम करत असतो, आता मी CA काम करत असताना किंवा समाजात फिरताना, आपलं एकमेकांशी जे नातं निर्माण होतं ते एक ठराविक राहतं. मीनाताईंना हे कसं शक्य झालं असेल की ते प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा रॅपो होता. मला हे कोडं उलगडलेलं नाही आणि म्हणून शिक्षण क्षेत्रात मीनाताई हे न उलगडणारं कोडं असंच मला नेहमी वाटलं. चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्ही सुजन पालक, ह्याला खरंच तुम्ही विचार करा की असं तुम्ही कोणते शिक्षक बघितलेत का की जे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखतात आणि इंडिव्हिज्युअली नावाने ओळखतात. मला असं वाटतं की हे काही जे काही होतं रसायन, ते खरंच वेगळं होतं. दुसरं, मीनाताईंच्या बरोबरच्या ज्या आठवणी आहेत, मी नेहमी त्यांच्या घरी जायचो. तुम्हाला आत्ता सांगितलं तसं मीनाताईंना आपल्या कार्याबद्दल इतकं प्रेम होतं आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल मनामध्ये इतकी आस्था होती की प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोग्रेस बुक मीनाताई स्वतः सही करायच्या. रात्री 12-12, 1-1 वाजायचे. मी म्हणायचं, मीनाताई नाही, मला त्या मुलाचं काय झालं माहिती पाहिजे. अशा तुम्ही कुठं मुख्याध्यापिका बघितल्यात का की प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक, प्रोग्रेस बुक ह्या मीनाताई स्वतः सही करायच्या. त्यांना आपल्या कामाबद्दल इतकं प्रेम होतं की मला वाटतं मीनाताई हे मुलांचं विश्वच जगल्या. इतर विश्व आता तुम्ही सांगतायत, त्यांचं संगीत आहे, त्यांना कुठला व्यासंग नव्हता आणि भास्कर चांदावरकर आणि त्यांच्या घरात कुठले विषय नव्हते.
हे सगळं जरी असलं तरी त्यांचा जो खरा गाभा होता, त्यांचं जे हृदय होतं ते विद्यार्थ्यांच्या बरोबरचंच होतं. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या ज्या इतर अनेक जे गुण आहेत त्याच्यातल्या आणखी जास्त वेळ मी न घेता 2 गुणांबद्दलच मला उल्लेख करावासा वाटेल. आपल्या सहकार्यांबद्दल प्रचंड प्रेम. मीनाताई आणि त्यांच्या इतर सहकारी टीचर्स ह्यांच्यामधलं जे बॉन्डिंग होतं ते इतकं होतं की पै टीचर वगैरे इथं असतीलच मला वाटतं. मी सगळ्या टीचर्स त्यांच्याबरोबर ज्या होत्या, मला वाटतं ताई या शब्दाचा अर्थ ह्या सगळ्या शिक्षिकांना त्या आपली मोठी बहीण वाटत होत्या. आणि त्याच आपुलकीनी, म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल बॉस वगैरे असं कधी नव्हतं. प्रत्येक शिक्षिकेला तू पुढं कशी येशील आणि तू तुझ्या कामातून मुलांना आनंद कसा देशील ह्याचं काम मीनाताई सातत्याने करायच्या. हा त्यांचा एक वेगळा पैलू होता. आणि जाता जाता आणि अतिशय महत्त्वाचा पैलू, कारण मी ज्या क्षेत्रात आहे तिथं मी बघतो शिक्षण क्षेत्रात कमर्शियलायझेशन, शिक्षण क्षेत्रात आलेली बऱ्याच वेळा असलेलं पोल्युशन आणि त्यामध्ये होणाऱ्या देवाणघेवाण. मीनाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर मीनाताईंची संस्था ही पाण्या इतकी स्वच्छ असायची. मीनाताईंच्या ह्या सगळ्या कामामध्ये कुठेही पालक संस्था यांच्यामध्ये कोणतंही देवाणघेवाण ही जवळपासही नव्हती. आणि हा त्यांचा जो हट्ट असायचा तो प्रत्येक संस्थांना जमेलच असा नव्हता. चितळे साहेब, तुम्हाला तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही डोनेशन घेणार का, त्या ह्या गोष्टीपासून इतक्या दूर होत्या की कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारचं जर वातावरण निर्माण झालं तर त्या तिथं 2 मिनटंही थांबणार नव्हत्या. आणि ह्याच्यातच काही गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतील. परंतु मीनाताईंचा जो सर्व शिक्षण क्षेत्रातलं जे काम होतं त्यामध्ये कुठेही अस्वच्छता किंवा कमर्शियली कुठली चुकीची गोष्ट ना त्यांनी स्वतः कधी केली ना त्यांच्या संस्थांमध्ये राहिली. आजच्या काळामध्ये हे अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणायला लागेल. मी त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट होतो म्हणून सांगतो, कुठल्याही प्रकारचं चुकीचं इन्कम मला मीनाताईंच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्यांच्या रिटर्नमध्ये दाखवायला लागलं नाही. तर मित्रांनो, रोहितदादा, गायत्रीताई, तुम्ही मला इथं संधी दिलीत आणि त्याचबरोबर खरं तर इतक्या चांगल्या वक्त्यांना आज ऐकायला मिळालं. मला मीनाताईंच्या बऱ्याच गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्याही आज समजल्या. तर चला, अशा आमच्या ह्या मीनाताईंना आज श्रद्धांजली वाहताना एकच सांगेन, आपण मीनाताईंसारखं कायम आनंदी राहू.